महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा 107वा आणि सहकारी महाराष्ट्राचा 37 वर्षांचा वारसा असलेलं सहकार चळवळीचं मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचे आज सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या शुभ हस्ते मुंबई बँकेच्या सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला। या प्रकाशन सोहळ्याला विधान परिषदेतले आमदार हेमंत पाटील, आमदार प्रसाद लाड, सुरेश हवरे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, संचालक नगरसेवक प्रकाश दरेकर, नंदकुमार काटकर, विष्णू घुमरे, जिजाबा पवार, विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर यासोबत जयश्री पांचाळ, विठ्ठलराव भोसले, कविता देशमुख, आनंदराव गोळे, नितीन बनकर, अनिल गजरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच सहकारातील कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली। यावेळी बोलताना मंत्री पंकज भोयर यांनी प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेला प्रत्येक सोहळा हा ऐतिहासिकच असतो असं म्हटलंय। प्रत्येक वेळेला नवीन संकल्पना आणून त्या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील कुठल्या ना कुठल्या घटकाला फायदा कसा होईल याचा प्रयत्न प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून झाल्याचं आपण पाहतो आहोत असंही पंकज भोयर म्हणाले। मध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि असं असताना सहकारी महाराष्ट्र हे 67 वर्षापूर्वी हे मासिक चालू आहे। कमी जास्त प्रमाणात ते काल परवापर्यंत चालू होतं आणि मी राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या संचालकांनी पहिल्या बैठकीत निर्णय केला की संघाचा आणि सहकार चळवळीचे मुखपत्र आहे, त्यामुळे प्रचार प्रसार खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे, तर नव्या स्वरूपात हा अंक आणला पाहिजे आणि या अंकाचा आज या ठिकाणी आम्ही प्रकाशन त्या ठिकाणी केलेला आहे।